नमस्कार, मी एकता. अमरावती बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. अमरावती जिल्ह्यातील विदर्भाचं नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिखलदऱ्यात जत्रेदरम्यान मोठी दुर्घटना घडली आहे. देवी पॉइंट जवळ जत्रेनिमित्त लावण्यात आलेल्या झुल्यावरून पडून गंभीर जखमी झालेल्या पर्यटकाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. या घटनेनंतर जत्रेतील मनोरंजनाच्या साधनांची सुरक्षा, त्यांची कायदेशीर परवानगी आणि प्रशासनाच्या देखरेखीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. चिखलदऱ्यातील देवी पॉइंट जवळ जत्रेनिमित्त मनोरंजनाचे विविध खेळ आणि झुले लावण्यात आले होते. याच दरम्यान सुमारे 8 दिवसांपूर्वी एका झुल्यावरून पडून एक पर्यटक गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर उपचार सुरू होते, मात्र उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे स्थानिकांसह पर्यटकांमध्येही हळहळ व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे जत्रेत लावण्यात आलेल्या झुल्यांची आणि मनोरंजनाच्या साधनांची सुरक्षा तपासणी करण्यात आली होती का, त्यांना आवश्यक परवानग्या होत्या का, तसंच प्रशासनाकडून योग्य देखरेख ठेवण्यात आली होती का, असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं जत्रेतील अशा मनोरंजनाच्या साधनांची तपासणी आणि नियमांचे पालन झाले आहे की नाही याची चौकशी करण्याची मागणी होत आहे. या दुर्घटनेनंतर प्रशासन आता काय कारवाई करणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. अमरावतीत 1.5 लाख रुपयांची सुपारी देऊन स्वतःच्याच घरावर गोळीबार घडवून आणल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अर्जुननगरमध्ये निलंबित तलाठी विपुल ठाकरे यांच्या घरावर झालेल्या गोळीबाराचा पोलिसांनी अवघ्या काही तासात छडा लावला. पोलिसांच्या तपासानुसार बाहेरील व्यक्तींनी हल्ला केला नसून विपुल ठाकरे यांनीच हा कट रचल्याचा दावा पोलिसांनी केलाय. या प्रकरणात 4 आरोपींना अटक करण्यात आली असून विपुल ठाकरे अद्याप फरार आहेत. अमरावतीच्या अर्जुननगर परिसरात रविवारी रात्री निलंबित तलाठी विपुल ठाकरे यांच्या घरावर गावठी पिस्तुलातून गोळीबार झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. घटनेची माहिती मिळताच गाडगेनगर पोलीस गुन्हे शाखा आणि वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. घरावर बुरखाधारी 2 अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केल्याचं सुरुवातीला समोर आलं. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. घटनेचं गांभीर्य लक्षात घेता गुन्हे शाखेची 6 पथकं तयार करण्यात आली. बुरखा घातलेल्या आरोपींची ओळख पटवणं पोलिसांसमोर मोठं आव्हान होतं. मात्र गुन्हे शाखेचे निरीक्षक दिनेश दहातोंडे आणि अतुल वार यांच्या नेतृत्वाखाली पथकांनी शहरासह परिसरातील 100हून अधिक ठिकाणांचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींच्या हालचालींचा माग काढला. तपास पुढे जात असताना हा गोळीबार बाहेरील व्यक्तींनी नसून तर स्वतः विपुल ठाकरे यांनीच घडवून आणल्याचा पोलिसांचा दावा समोर आला. पोलिसांच्या माहितीनुसार स्वतःवर हल्ला झाल्याचा बनाव करण्यासाठी हा कट रचण्यात आला आणि त्यासाठी 1.5 लाख रुपयांची सुपारी देण्यात आल्याचा संशय आहे. या प्रकरणात पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली असून गोळीबारासाठी वापरण्यात आलेलं गावठी पिस्तूल आणि इतर पुरावे ताब्यात घेऊन तपास सुरू आहे. दरम्यान या कटाचा सूत्रधार असल्याचा आरोप असलेला विपुल ठाकरे सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात महिला कर्मचाऱ्याचा विनयभंगाचा गंभीर आरोप करण्यात आलाय. रुग्णालयातील प्रयोगशाळा विभाग प्रमुख डॉक्टर अमित शार यांनी मद्यधुंद अवस्थेत आपल्यासोबत गैरवर्तन करत विनयभंग केल्याचा आरोप एका महिला कर्मचाऱ्यानं केला आहे. या प्रकरणी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. रुग्णालयात LSO पदावर कार्यरत असलेल्या महिला कर्मचाऱ्यानं पोलिसात तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार 2 ते 8 या ड्युटी दरम्यान डॉक्टर अमित चार यांनी महिलेला स्टोअर रूममध्ये एकटीला बोलवलं, मात्र ती तिथं गेली नाही. त्यानंतर डॉक्टरांनी वारंवार फोन करून तिला आपल्या कॅबिनमध्ये बोलवून घेतल्याचा आरोप आहे. यावेळी डॉक्टरांनी मद्यप्राशन केलेलं होतं आणि त्यांनी आपल्यासोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. तसंच अश्लील भाषा वापरून विनयभंग केल्याचा आरोपही कर्मचाऱ्यानं केला आहे. या प्रकरणी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात डॉक्टर अमित चार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान या घटनेची सत्यता तपासणीसाठी रुग्णालयातील CCTV फुटेज तपासण्यात यावे अशी मागणी पीडित महिला कर्मचारी आणि भीम ब्रिगेडकडून करण्यात आली. वरिष्ठ डॉक्टर अमित चार हे 7:30च्या दरम्यान लॅबमध्ये आले. त्या टाईमला त्यांनी मला विचारपूस केली. तर त्यावेळी मला थोडासा मद्यपानाचा त्यांचा भास झाला, त्यामुळे मी खूप घाबरून होती. त्यांनी मला पूर्ण प्रयोगशाळेचे डिपार्टमेंट, तांत्रिक सगळ्या गोष्टी विचारण्याच्या बहाण्याने स्टोअरकडे घेऊन गेले. तिकडे त्यांची मला खूप भीती वाटली असता मी परत लॅबमध्ये आली. त्यानंतर त्यांनी मला वारंवार कॉल करून तिकडे बोलवत होते, पण मी खूप घाबरून असल्यामुळे मी परत तिकडे गेली नाही. मी तिकडे गेली नसता ते परत लॅबमध्ये येऊन बसले. जिथे मला त्यांनी परत आवाज दिला, त्यांच्याजवळ बोलावलं, गोष्ट विचारला लॅबमधल्या. त्यानंतर बाहेर गेल्यानंतर त्यांनी मला कॅबिनमध्ये येण्यास खूप फोर्स केला. त्यांच्या कॅबिनमध्ये त्यावेळेस मी माझ्या एक सोबत टेक्निशियन घेऊन त्यांच्या कॅबिनमध्ये गेली. त्यांच्या कॅबिनमध्ये गेला असता त्यांनी माझ्यासोबत
जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. अमरावती जिल्ह्यात प्रधानमंत्री पीक विमा योजनेला यंदा शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळालेला नाही. गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल 49,352 शेतकऱ्यांनी यंदा पीक विम्याकडे पाठ फिरवली आहे. यंदा केवळ 57,271 शेतकऱ्यांनी सहभाग घेतला असून 89,320 हेक्टर क्षेत्र पीक विमा संरक्षित झाला आहे. पीक विमा योजनेचे बदललेले निकष आणि नुकसान भरपाईच्या प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये नाराजी असल्याचं चित्र आहे. यंदा 57,271 शेतकऱ्यांनीच सहभाग घेतला असून एकूण 90,320 हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित झालं आहे. मागील वर्षीच्या तुलनेत विमा क्षेत्रातही मोठी घट झाली आहे. विशेष म्हणजे उत्पादनाच्या तुलनेत उंबरठा उत्पादन घटल्याशिवाय नुकसान भरपाई मिळणार नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये योजनेबाबत नाराजी वाढली आहे. पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान भरपाईच्या निकषांमुळे प्रतिकूल परिस्थितीतही मदतीपासून शेतकरी वंचित राहण्याची भीती व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी असलेली पीक विमा योजना आता निकषांच्या कचाट्यात अडकली आहे का, असा संतप्त सवाल शेतकरी वर्गातून उपस्थित होत आहे. अमरावती महानगरपालिका आयुक्त डॉक्टर मंगेश गोंदावले यांनी शहरातील विविध भागांची प्रत्यक्ष पाहणी करत आरोग्य सुविधा, स्वच्छता आणि मूलभूत सुविधांचा आढावा घेतला. मोदी हॉस्पिटल, बडनेरा येथील आठवडी बाजार आणि चमननगर परिसराला भेट देत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीच्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शहरातील विविध विकास कामे प्रत्यक्ष जागेवर जाऊन तपासण्याच्या अनुषंगानं आयुक्तांनी मोदी हॉस्पिटल, बडनेरा येथील आठवडी बाजार तसेच चमननगर परिसराला भेट देऊन संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. त्यांनी सर्वसामान्य नागरिकांशी देखील संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. आयुक्त डॉक्टर मंगेश गोंदावले यांनी सर्वप्रथम मोदी हॉस्पिटल येथे भेट देऊन रुग्णालयाच्या विविध विभागाची पाहणी केली. त्यानंतर बडनेरा येथील आठवडी बाजार परिसराची पाहणी केली. या ठिकाणी जुन्या शौचालयाच्या जागेवर सुरू असलेल्या नवीन बांधकामाची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून कामाच्या सद्यस्थितीची माहिती घेतली. अमरावती शहरातील वाढती वाहतूक आणि अपघातांच्या पार्श्वभूमीवर जड मालवाहू वाहनांच्या प्रवेशावर निर्बंध आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहर पोलीस आयुक्तालयाकडून याबाबत प्रस्तावित अधिसूचना जारी करण्यात आली असून सकाळी 6:30 ते रात्री 9:30 पर्यंत प्रमुख मार्गावर मालवाहू वाहनांना नो एंट्री राहणार आहे. नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई देखील केली जाणार आहे. पोलीस उपायुक्त प्रांजली सोनवणे यांनी मुंबई पोलीस कायदा 1951 चे कलम 1(ब) आणि मोटर वाहन कायदा 1988च्या कलम 115 अन्वये मिळालेल्या अधिकारानुसार हे प्रस्तावित आदेश पारित केले. शहरात सन 2024 ते जुलै 2026 या काळात एकूण 1,108 अपघात झाले आहेत. यातील 212 प्राणघातक अपघातांमध्ये 246 निष्पाप नागरिकांचा बळी गेला असून 913 व्यक्ती गंभीर व किरकोळ जखमी झाल्या आहेत. ही गंभीर परिस्थिती लक्षात घेता सर्वसामान्य नागरिक व विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं प्रसिद्धीपत्रात सांगण्यात आलं. तर दररोज सकाळी 6:30 ते रात्री 9:30 वाजेपर्यंत मालवाहू वाहनांना शहरात प्रतिबंध असणार आहे. यावेळी शहरातील जे मार्ग बंद राहतील यामध्ये मुख्य चौक व बायपास मार्ग, गौरी इनवा पॉइंट, वेलकम टी पॉइंट, पंचवटी, इरविन चौक, जयस्तंभ चौक, राजकमल चौक, गदरे चौक, नवाथे चौक, बेनाम चौक, अल्मास गेट, बडनेरा ते यवतमाळ वाय पॉइंटचा समावेश असेल. तसेच नाका व अंतर्गत मार्गांमध्ये राजुरा नाका, विद्यापीठ चौक, बियाणी चौक, जिल्हाधिकारी कार्यालय, इरविन चौक, दीपक चौक, चित्रा चौक, टांगा पढाव, नागपुरी गेट चौक ते ट्रान्सपोर्ट नगर व भातकुली जकात नाक्यापर्यंत या मार्गाचा समावेश आहे. तर कायमस्वरूपी बंद राहणाऱ्या मार्गांमध्ये गांधी चौक ते रविनगर, गांधी चौक ते राजापेठ आणि गांधी चौक ते अंबापेठ मार्ग, तसेच बजरंग टेकडी ते विलासनगर, पटवा चौक, मोरबाग, मसानगंज, गर्ल्स हायस्कूल चौक ते इरविन चौक, शहरातील परकोटाच्या आतील दाट लोकवस्तीतील सर्व अंतर्गत मार्गाचा यात समावेश आहे. अमरावतीत शेतकऱ्यांचा अनोखा देशी जुगाड सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. कपाशाच्या आंतरमशागतीसाठी बैलजोडी किंवा यंत्रणाचा वापर न करता तब्बल 5 शेतमजुरांच्या मदतीनं डवरणी करण्यात आली. कामनापूर शिवारातील या प्रयोगामुळे कमी खर्चात आणि कमी वेळेत कपाशाची आंतरमशागत होत असल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला. उपलब्ध साधनांचा वापर करून केलेला हा प्रयोग वाढत्या शेती खर्चाच्या काळात इतर शेतकऱ्यांसाठीही उपयुक्त ठरू शकतो. या पद्धतीमुळे कमी वेळेत आणि कमी खर्चात कपाशी पिकांची आंतरमशागत होत असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. विशेष म्हणजे घरच्या घरी उपलब्ध असलेल्या डवऱ्या, दोर आणि जाय यासारख्या साहित्याचा वापर करून ही डवरणी केली जात आहे. कपाशीच्या 2 ओळींमधील तण काढणे, जमीन भुसभुशीत करणे तसेच पिकाला भरती देण्याचं काम या देशी जुगाडाच्या माध्यमातून सहजपणे केले जात आहे. पूर्वी या कामासाठी बैलजोडी किंवा यांत्रिक साधनांचा वापर करावा लागत होता.
मात्र या नव्या पद्धतीमुळे त्यावरील खर्च काही प्रमाणात कमी होत असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं. 5 शेतमजूर एकत्रितपणे डवऱ्या ओढत असल्यानं कपाशीच्या पिकाची डवरणी वेगानं पूर्ण होत आहे. स्थानिक पातळीवर उपलब्ध साधनांचा वापर करून तयार करण्यात आलेला हा देशी जुगाड सध्या शेतकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. अकोल्यातील निंभी मालोकार इथं शेतरस्त्याच्या वादातून अमोल गजानन मालोकार यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर आरोपी फरार झाले होते. मात्र पोलिसांनी वेगानं तपास करत 5 आरोपींना जेरबंद केलाय. विशेष म्हणजे या आरोपींमध्ये एक विधी संघर्षग्रस्त बालकाचाही समावेश आहे. अमोल मालोकार यांच्या हत्येनंतर आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्र वेगानं फिरवली. तपासादरम्यान विजय श्रीकृष्ण मालोकार, विजय कैलास भुटे आणि एका विधी संघर्षग्रस्त बालकाला उमरी परिसरात सापळा रचून ताब्यात घेण्यात आलं. दरम्यान अजय श्रीकृष्ण मालोकार आणि राजकुमार शिवचरण मालोकार हे हत्येनंतर छत्रपती संभाजीनगरच्या दिशेनं फरार झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांचं पथक तातडीनं त्यांच्या मागावर रवाना झालं. अखेर देऊळगाव राजा इथं दोघांनाही ताब्यात घेण्यात आलं. ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी, पोलीस निरीक्षक नितीन लेवरकर, API निलेश देशमुख, गोपाल जाधव, PSI माजिद पठाण आणि त्यांच्या पथकानं केली. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पाहत रहा UCN न्यूज.